सत्य कधीच लपून राहत नाही, पण काही वेळा ते मुद्दामून लपवलं जातं. मी बोलते नाशिकचं भोंदूबाबा प्रकरणाबद्दल. एका मोबाईलमधल्या काही क्लिप्सनी असा भयंकर खेळ उघड केला की त्याने सगळ्यांनाच हादरून टाकलं. विश्वास, सत्ता, भीती आणि या तीन गोष्टी एकत्र आल्या की सत्य कसं दाबलं जातं याचं जिवंत उदाहरण म्हणजे अशोक खरात भोंदूबाबा प्रकरण. नाशिकचं अशोक खरात भोंदूबाबा प्रकरण मंडळी, हे प्रकरण काही दिवसांआधीच समोर आलं असतं, पण एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हे प्रकरण दाबलं गेलं. कोण आहे तो वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि त्यावेळी नेमकं काय घडलं सगळं सांगते, पण त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सोनम, तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. एक मोबाईल, काही क्लिप्स आणि भोंदू खरातचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त. पण हे साम्राज्य 4-5 महिन्याआधी उद्ध्वस्त होऊ शकलं असतं जर त्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने या प्रकरणाची नोंद घेतली असती तर. नाशिकमध्ये समोर आलेल्या खरात प्रकरणामुळे सगळ्यांनाच हादरून टाकलं आहे. खरातच्या मोबाईलवर काही धक्कादायक क्लिप आल्या होत्या आणि त्या क्लिप्समधून धडा घेण्याऐवजी त्याने उलट क्लिप पाठवणाऱ्यालाच धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. आश्चर्य म्हणजे या गंभीर प्रकरणात एका मोठ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा हात असल्याचंही सांगितलं जात आहे. पण त्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कारवाई करण्याऐवजी खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला खरातला दिला आणि त्यावेळी खरातने ते केलं सुद्धा. हे प्रकरण 2-4 महिन्याआधीच उघडकीस आलं असतं, पण त्या पोलीस अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ते मागे राहून गेलं. त्यानंतर महिलांचे शोषण करतानाचे व्हिडिओ मिळाल्यानंतर हे व्हिडिओ खरातच्या ओळखीच्या 2 लोकांनी त्यालाच पाठवले होते. त्याआधीही त्याच्याशी काही बोलणं झालं असावं अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. काही मित्रांनी हा विषय शांतपणे मिटवण्याचा खरातला सल्ला देखील दिला होता. खरातच्या पत्नीशीही काही जणांनी याबाबत चर्चा केली होती, पण मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे आपल्याला काही होणार नाही अशा भावनेतून खरातने सगळीकडेच दुर्लक्ष केलं. मंडळी, या क्लिपमध्ये एक खास गोष्ट होती, ती म्हणजे फक्त ही क्लिप एकदाच पाहता येत होती. पुन्हा पाहायचं असतील तर काही सॉफ्टवेअर यूज करायची गरज होती, पण खरातला ते कळलं नाही आणि एकदा क्लिप पाहिल्यानंतर तो पुन्हा उघडू शकला नाही. त्यामुळे रागाच्या भरात येऊन तो थेट नाशिकमधल्या एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला भेटायला गेला आणि हा तोच अधिकारी होता ज्याने हे संपूर्ण प्रकरण दाबून ठेवलं होतं. हा पोलीस अधिकारी खरातचा आंधळा भक्त होता असं देखील म्हटलं जात आहे. आपल्या पदाची जबाबदारी विसरून तो खरातच्या वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असल्याच्या देखील चर्चा आता सुरू आहे. सुरुवातीला त्यालाही वाटलं होतं की काही साध्या क्लिप्स असतील, म्हणून त्याने आपल्या विश्वासू पोलीस अधिकाऱ्यांना त्या क्लिप्स तपासायला सांगितलं होतं. पोलिसांनी तांत्रिक मदतीने या क्लिप्स उघडल्या आणि यात जे काही पाहिलं त्यानंतर त्यांनाही धक्का बसला. या क्लिप्समध्ये जे दृश्य होते ते सगळ्यांनाच हादरवून टाकणारे होते. हे तेच दृश्य आहे जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही गोष्ट साहेबांना कशी सांगायची हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला, पण शेवटी एका अधिकाऱ्याने धैर्य दाखवत सत्य साहेबांना सांगितलं आणि क्लिप्ससुद्धा दाखवल्या. हे पाहून वरिष्ठ अधिकारी स्तब्ध झाले. ते व्हिडिओज पाहून त्या पोलीस अधिकाऱ्यामधला पोलीस अधिकारी नाही तर एक अंधभक्त जागा झाला. खरं तर त्याने लगेच खरातवर कारवाई करायला हवी होती, पण त्याऐवजी त्याने शांतपणे हा विषय मिटवण्याचा सल्ला दिला. हे बाहेर गेलं तर तुमची बदनामी होईल असं देखील त्याने खरातला समजवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर खरातला राग अनावर झाला. त्याने आपल्या पाठीशी मोठे लोक आहेत या विश्वासात क्लिप्स पाठवणाऱ्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्या अधिकाऱ्यानेच त्याला खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला आणि खरातने तो सल्ला मान्य केला. 5 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा आरोप ठेवण्यात आला. खरातवर कोट्यवधी रुपये खर्च करणारे लोक फक्त 5 कोटीची खंडणी मागतील हा साधा विचारही त्या अधिकाऱ्याच्या मनात आला नाही. अधिकाऱ्याचा सल्ला मानून खरातने थेट वावी पोलीस ठाण्यात जाऊन त्या दोघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनीही वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा नोंदवला, मात्र ही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून त्याची विशेष काळजी घेतली गेली. त्यामुळे खरातचं हे सगळं प्रकरण त्यावेळी दाबलं गेलं आणि पत्रकार आणि मीडियापासून लपवण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर जेव्हा खरातचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. मंडळी, त्या पोलीस अधिकाऱ्याबद्दल अजूनही माहिती समोर आली नाही. तो कोण होता हे अजून सुद्धा स्पष्ट झाले नाही. पण प्रश्न अजूनही उभाच आहे, ते म्हणजे जर वेळेत कारवाई झाली असती तर किती आयुष्य वाचवल्या गेली असती. अशा घटनांमधून आपण शिकणं खूप गरजेचं आहे, कारण आंधळा विश्वास कधी सर्वात मोठा धोकाही ठरू शकतो. या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.